यमुना, कदाचित कदाचित एक मार्ग आहे. स्वामी स्वामी, तुम्ही मदत करत नसाल तर निदान विचार तरी दिलाय. अहो स्वामी, स्वामी आत्ता नको. अहो हे बाई, ओरडून ओरडून दमली असशील ना. घसाही सुकला असेल. पाणी घे. स्वामी स्वामी, हा माणूस निघून जाण्याआधी त्यांना माझी खबर लागली पाहिजे. हीच संधी आहे. घे म्हणतो ना. मालकानी खास सांगितलंय, तुला कसलाही त्रास होता कामा नये. वेळच्या वेळी पाणी द्या आणि वेळच्या वेळी खायला द्या. आधी कैद करून ठेवायचं आणि मग वर उपकार केल्यासारखं बोलायचं. हो, सोडा ना मला. माझं कोणाशीच वैर नाहीये. आमचंही नाही, पण मालकांचा हुकूम पाळावा लागतो आणि तो मोडायची हिंमत नाही. दादा दादा, मला तुमची लहान बहीण समजा. एकदा मदत करा, फक्त एकदा. माझ्या आईचा तरी विचार करा. एकटीच आहे. तुला बहीण मानलं आणि मदत केली तर यशवंतराव माझ्या बहिणीचा जीव घेतील, माझं घर उद्ध्वस्त करतील. आमच्या सारख्या गरीब माणसांना भावना परवडत नाहीत. हुकूम पाळावा लागतो आणि मालकांच्या आड जो येतो ना, त्याचं काही खरं राहत नाही. आणि असशील तर शांत बस. दुसऱ्यांच्या दुःखासमोर डोळे झाक केली ना, संकट आपल्याही दारात येतं. आज माझी वेळ आहे, पण उद्या कोणाची येईल सांगता येत नाही. मोठमोठ्या गोष्टी करून काही उपयोग नाही. आम्ही काही करू शकत नाही. अहो दादा, दादा मदत करा ना. दादा दादा, थांबा ना. दादा, दार उघडा. दार उघडा ना. ओ दादा दादा, दार उघडा ना. कुठे गेले? आताच तरी ते होते. आता मी काय करू? एक आशा होती, ती सुद्धा संपली. मदत धावून आली होती, पुन्हा परत गेली. स्वामी स्वामी, माणसांची दारं बंद झाली तरी तुमचं दार बंद होत नाही असं म्हणतात. स्वामी, आता तुमच्याशिवाय माझं कोणीच नाहीये हो. स्वामी, माझी हाक तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मला बळ द्या. मला हार नाही मानायची. माझ्या पाठीशी उभे राहा स्वामी. कुठे गेली ही मुलगी? का वेळ कधीच लागत नाही ती.
जीवाला उगाच हुरूर लागून राहिलीये माझ्या. तुम्ही तुम्ही परत आलात. तुम्हाला मी सांगितलं ना मला हे घर विकायचं नाहीये, मग कशाला आलात परत? गौरी, कधी कधी माणूस जे स्वतःहून देत नाही ना, ते नियती त्याच्याकडून काढून घेते. तुमची कोडी नकोयत मला. काय ते स्पष्ट बोला. बोलतोच आहे गौरी, पण त्याआधी एक छोटस काम आहे. काय करताय? काय करताय तुम्ही? हे थांबा. हे काय करताय तुम्ही? हे बघा, असं काही करू नका. तुम्हाला कुणी परवानगी दिली हे सगळं करण्याची? त्यांना थांबायला सांगा. तुम्ही थांबा. हे काय करताय तुम्ही? हे बघा, असं काही करू नका. अहो, का ऐकत नाहीये ते त्यांना सांगा थांबायला. तुम्हाला कळत नाहीये का? बघा, मी तुम्हाला आता शेवटचं सांगतेय. हे बघा, थांबा. तुम्ही 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 ऐकत का नाही आहात? धीर धर गौरी, अजून तर फक्त सुरुवात आहे. सगळं समजेल तुला. म्हणजे सरदार यशवंतराव, सरदार यशवंतराव, सरदार यशवंतराव. काय? माझ्या घरावर तुम्ही तुमच्या नावाची पाटी कशी काय लावू शकता? ही तर फक्त पार्टी आहे गौरी. खरा धक्का तर अजून बाकी आहे. स्वामींनी आदेश दिलाय त्यानुसार बिया घेऊन आलोय. आता गावाजवळ जाऊन गावाभोवती पेरायला सुरुवात करतो. हे काम झालं की मग स्वामींच्या दुसऱ्या आदेशाचं पालन करेन. लग्नाच्या तयारीला लागेन. पण त्या मुलीचं काय? माझ्या मनात तर तीच मुलगी भरली आहे. काय झालंय मला? तीच का आठवतीये? माझ्या मनात तर ती भरली आहे. पण स्वामींच्या मनातही माझ्यासाठी तीच असेल का? अरे जे भक्ताच्या मनात असतं ते स्वामींच्या बी मनात असते पोरा. अहो काका, तुम्हाला माझ्या मनातलं ऐकू आलं की काय? अरे नाही रे बाबा, मनातलं कुठलं ऐकू येते. पण काय आहे ना, तुझ्या चेहऱ्यावरनं ओळखलं बघ. माणसाचं मन काय बी लपवू शकते, पण चेहरा नाही लपवू शकत. कळलं का? त्यातून तर तू स्वामींचा भक्त आहेस म्हणून अंदाज बांधला. काका, क्षणभर मला वाटलं की तुमच्या तोंडून आता स्वामीच बोलले. असंच असतंय बघ. जेव्हा एखाद्याला प्रत्येकात स्वामी दिसायला लागतात ना, तेव्हा समजावं त्याची भक्ती पक्की झाली. एक काम करशील, माझी पोरगी ना तिथं माझी वाट बघते, तिलाही फळं देशील. हो बाबा,
देईन ना, नक्की देईन. द्या इकडं. कुठं जाशील माहितीये का? ह्या इकडनं सरळ पुढं जायचं, तिथं एक शेत लागेल आणि मग त्या शेताच्या टोकाला जे घर आहे तिथं ती वाट बघतीये. काका, मगाशी बहुतेक मी त्याच वाटेने आलोय. त्यामुळे तुम्ही सांगितलेलं घर आणि शेत मला ओळखीचं वाटतंय खरं. अरे मग हे तर लयच जाग झालं की. बरं, येतो मी. जा. जेव्हा एखाद्याला वाटतं तो योगायोगाने चाललाय, तेव्हा तो नियतीची वाट चालत असतो. आणि जेव्हा त्याला वाटतं की तो कोणाला तरी मदत करायला चाललाय, त्यावेळेस तो स्वतःच्या भविष्याला भेटायला निघालेला असतो. खूप झालं तुमचं. मी तुमचं खूप ऐकून घेतलं. हे बघा, ही पाटी इथून काढा. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतेय, ही पाटी इथून काढा. अजिबात हात लावायचा नाही. ही वस्तू मालकांची आहे. मालक? कोण मालक? कुणाचे मालक? हे घर माझं आहे. माझ्या संसाराचा प्रत्येक कण आहे इथे. हे घर माझं आहे. होता हे घर तुझं होतं गौरी, आता नाहीये. हे काय बोलताय तुम्ही? हे बघा, माझं घर मी तुम्हाला विकलेलं नाही, तुमच्या नावावर पण केलेलं नाही. तरीही तुमची तुमच्या नावाची पाटी लावायची हिंमत झालीच कशी? अरे हो, हे घर तर तुम्हाला विकलेलंच नाहीयेस, पण आता विकशील. कशाच्या जोरावर वाटतंय तुम्हाला हे? कारण प्रत्येक आईला तिचं घर प्रिय असतं, तिचा संसार प्रिय असतो, पण तिची लेक सगळ्यात जास्त प्रिय असते. काय म्हणायचंय काय तुम्हाला? स्पष्ट बोला. म्हणायचं इतकंच आहे गौरी, की तुझी मुलगी यमुना आता माझ्या ताब्यात आहे. माझी एक मैत्रीण आहे, ती ना महाराजांच्या दरबारात दासी म्हणून काम करते. मी तिच्याकडे जाते, बघू ना ती काही आपल्याला मदत करू शकते का. माझी यमुना तुमच्या ताब्यात आहे? पुढे आहे का बाहेर? मी काय बिघडवलंय तुमचं? अहो, मला का कोंडून ठेवलंय? दादा, अडकली आहे इथे. आता काय चुकलं? स्वामी, स्वामी, तुमचं नाव घेतलं तरी संकट दूर होतं असं म्हणतात. मग माझं संकट का दूर होत नाहीये?
स्वामी समर्थ. स्वामी स्वामी मी इथे अडकली हो, एकटीच आहे, थोडी घाबरली. तुम्हाला दिसत नाहीये का? तुम्हाला ऐकू येत नाहीये का माझं रडणं? स्वामी मी तुमच्यावर विश्वास ठेवला, तुमचं नाव घेतलं, मग तुम्ही मी काही करत का नाही आहात? मला इथून सोडवत का नाही आहात? तुम्हाला ना दया नाही आहे का हो माझी? मी चुकीची होते. मलाच वाटलं की स्वामी माझ्या पाठीशी आहे. बाळा, हा ऐकू येत नाही असं कधीच होत नाही. भक्ताचा अर्थ स्वर आमच्यापर्यंत पोहोचतोच, पण प्रत्येक वेळी संकटातून बाहेर काढणं हाच उपाय नसतो. कधी कधी संकटात उभं राहण्याचं बळ द्यावं लागतं. भोग टाळले तर माणूस वाचतो, पण भोग पार केले तर माणूस घडतो. यमुना, तू स्वतःला एकटी समजतेस, पण नियतीने तुझ्या मदतीसाठी आधीच पावलं चालायला सुरुवात केली आहे. फक्त ती तुला अजून दिसत नाहीये. यमुना, कदाचित एक मार्ग आहे. स्वामी तुम्ही मदत करत नसाल तर निदान विचार तरी दिलाय. नाही यमुना, हार नाही मानायची. आता बरोबर आहे. रडणं थांबलं, विचार सुरू झाला. जोपर्यंत माणूस फक्त संकटाकडे बघत राहतो तोपर्यंत त्याला मार्ग दिसत नाही. पण ज्या क्षणी तो संकटाच्या पलीकडे बघायला सुरुवात करतो त्या क्षणी त्याचा सुटकेचा मार्ग खुला होतो. संकटातून बाहेर पडण्याचा पहिला मार्ग बाहेर नसतो यमुना, तो माणसाच्या मनातच दडलेला असतो. आणि तो तू शोधलायस यमुना. अरे हे काय धूर? अरे आग, आत आग लागली का काय? अरे पण कशी? आतमध्ये तर असं काहीच नव्हतं. अरे मालकांना जर कळालं ना तर आपली कातडी सोलतील ते. चल लवकर. चल चल. अरे ठीक आहे ना? हा.
सोडा मला. शानी समजतेस स्वतःला? आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतेस? ऐकून घे, पुन्हा जर असा प्रयत्न केलास आणि खरंच आग लागली ना तर आम्ही वाचवायला सुद्धा येणार नाही. आताच जळून मरशील. तुम्ही मला कैद करू शकता पण माझी हिंमत नाही मोडू शकत. ऐक, माझं डोकं परत दुखतंय. डोकं फुटेल की काय असं वाटतंय. ऐक, माझी यमुना तुमच्या ताब्यात असू शकत नाही. ऐक, वाटलंच होतं मला गौरी, हे तुला लगेच खरं वाटणारच नाही, म्हणूनच एक पुरावा आणलाय तुझ्यासाठी. ऐक, या तर माझ्या यमुनाच्या बांगड्या आहेत. नाही, स्वामी माझ्या लेकराला सांभाळा. ओळखलंस ना का खोटे आहेत? नाही, स्वामी असं होऊ देणार नाही. स्वामी माझ्या लेकराला काही होऊ देणार नाही. अजूनही स्वामी, मी तुला त्याच दिवशी सांगितलं होतं, स्वामी भक्तांसाठी धावून येत नाहीत, ते फक्त सेवा करून घेतात, भक्तांना आश्वासनं देतात आणि भक्त आयुष्यभर वाट बघत बसतात. त्यांच्या भरोशावर राहशील ना तर आयुष्यभर तोंडघशी पडत राहशील. स्वतःचं नशीब स्वतःने घडवायचं असतं. तुझे ते स्वामी येत नाहीत मदतीला. बस, यशवंत, माझ्या स्वामींबद्दल एक शब्दही बोलू नकोस. मला अरे तुरे करतेस? हो, तीच पात्रता आहे तुझी. अरे तुला स्वामी कळले नाहीत म्हणून कुणालाच कळले नाही असं होत नाही ना. श्रद्धेची परीक्षा घेतली जाते पण पराभवाची नाही. जोरात मारलं रे पोरीनं, अजून ठणकताय डोकं. म्हणून म्हणतो सावधगिरी बाळगायला हवी. वाटलं होतं गरीब गाय आहे, शांत बसून रडेल, पण नाही, ही तर भलती चालाक निघाली. त्या काकांनी सांगितलेली जागा हीच दिसतीये. म्हणाले होते मुलगी वाट बघतीये, पण इथे तर कोणी दिसत नाहीये.
अहो कुणी आहे का? कुणी आहे का? अहो माझी यमुना. आपण महाराजांकडे जाऊन सरळ त्या यशवंतरावची तक्रार करू, कारण फक्त महाराजच त्याला थांबवू शकतील आणि त्याला शिक्षा करू शकतील. भक्ताला वाटतं तो एकटाच रडतोय, पण त्याला हे दिसत नाही की मदत त्याच्या दिशेने आधीच निघाली आहे. पहिला दगड कोणी फेकला यापेक्षा शेवटचा धक्का कोणाला बसणार हे जास्त महत्वाचं आहे, आणि ते काय ठरवतो. निरपराधांना वेदना देणारा माणूस एक दिवस त्याच वेदनांच्या दारात उभा राहतो. हा निसर्गाचा नियम आहे आणि तो कोणासाठी बदलत नाही. खेळ अजून संपलेला नाहीये, पण आता चाल बदलायची वेळ जवळ आली आहे. हे यशवंत, माझी यमुना कुठे? माझ्या लेकीचं काय केलंस तू? अगं गौरी, आधी शुभ बातमी तर साजरी करूया. घे. नकोय मला. माझी लेक कुठे ते सांग. यशवंतला जे हवं असतं ते तो मिळवतोच, प्रेमाने नाहीतर हिसकावून. सरदार, अभिनंदन गौरी, आपला व्यवहार पूर्ण झाला. व्यवहार? कुठला व्यवहार? माझी यमुना कुठे ते सांग आधी. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या कागदांमध्ये. कागद? फक्त एक अंगठा उमटव आणि तुझी मुलगी परत. माझं घर तुझ्या नावावर करून घेण्याचे कागद आहेत का हे? वा, थोडीशी अक्कल साबूत आहे म्हणजे. बरोबर ओळखलंस. नाही, असं करू नका. हे घर माझं नाहीये, माझ्या स्वामींचं आहे. मी या घराची मालक नाहीये. हे प्रवचन नकोय मला. मला हे घर हवंय आणि ते मला मिळणारच. स्वामी, स्वामी, स्वामी नाही येणार आता. आता निर्णय तू घेणार. घर की मुलगी? यशवंत सरदार. आता कसं आदराने बोलायचं. मला माफ करा. तुम्ही दुसरं काहीही घ्या,
पण हे घर मागू नका. मला दुसरं काही नकोय. मला फक्त हे घर हवंय. आणि जर नाही दिलंस ना तर तयार राहा तुझ्या मुलीचं मेलेलं तोंड बघायला. नाही नाही, माझं हे घर घेऊ नका. मग ठीक आहे, मग मीही माझा निर्णय घेतो. नाही नाही नाही, असं करू नका. माझ्या लेकराला काही करू नका, ती निर्दोष आहे. तुमचा राग माझ्यावर आहे ना, मग तो माझ्यावर काढा, पण माझ्या लेकराला काही करू नका. माझी अट मान्य कर मग. सरदार, सरदार, मी हात जोडते. घर किंवा मुलगी. आणि माझी एक इच्छा आहे, कोणती? स्वामींनी दिलेला हा वारसा माझ्या मुलीकडे म्हणजे तुझ्याकडे यावा. हे घर जप, कारण हे घर स्वामींनी दिलंय आणि स्वामींच्या कृपेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायलाच हवा. एकच निवड.